नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन आहे. सुप्रभात. आज आपण सर्व इथे एका ऐतिहासिक आणि प्रेरणादेवी दिवशी एकत्र जमलो आहोत. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन हा फक्त दिवस एका राज्याभिषेकाचा नाही, तर मराठा साम्राज्याच्या अभूतपूर्व शौर्य, दूरदृष्टी आणि बलिदानाचे स्मरण करण्याचा आहे. छत्रपती संभाजी महाराज थोर मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव. यांचे जीवन म्हणजे धैर्य, शौर्य, देशभक्तीचा अनुपम आदर्श. त्यांच्या कर्तृत्वाचा उमंग त्यांच्या राज्याभिषेकादरम्यानच झाला. केवळ 23व्या वर्षी त्यांनी मराठा साम्राज्याच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारली. त्या काळात मराठा साम्राज्यावर अनेक संकटं होती. औरंगजेबासारखा क्रूर मुघल बादशाह, आतल्या गद्दारीची आव्हाने आणि परकीय शक्तीचा दबाव. संभाजीराजांनी सर्व आव्हाने समर्थपणे पेलली. त्यांच्या युद्ध कौशल्य, राजकारणातील चातुर्य आणि हिंदवी स्वराज्याच्या मूल्याची निष्ठा हे सर्वांसाठी आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे निर्णय फक्त साम्राज्याला वाचवण्यासाठी नव्हते, तर स्वराज्याची मर्यादा विस्तारण्यासाठीही होते. मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपल्या पूर्वजांनी केलेल्या त्यागामुळे आणि परिश्रमामुळे आपल्याला हा वारसा लाभलेला आहे. संभाजीराजांच्या जीवनातील एक महत्त्वाचा धडा म्हणजे संकटाच्या काळात हार मानू नका. स्वतःच्या कर्तृत्व आणि मार्ग तयार करा. आजच्या तरुणांनी त्यांच्या या विचारांवर चालून देशासाठी योगदान दिले पाहिजे. संभाजीराजांनी दाखवून दिले की संघर्षाला सामोरे जाणे हेच खरे ध्येय होय. त्यांनी हिंदवी स्वराज्याचं संरक्षण करताना प्राणाची आहुती दिली, पण त्यांनी कधीही तडजोड केली नाही. तरुण हो, आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचा पासून शिकायचं आहे की आपण आपल्या आयुष्यातील आव्हानांना कसे सामोरे जावं. आज आपल्याला शिक्षण, विज्ञान, कला, उद्योगतेसारख्या विविध क्षेत्रात पुढे जाऊन भारताचा सन्मान वाढवायचा आहे. त्यासाठी संभाजीराजांचे मूल्य आपल्याला नेहमीच प्रेरणादायी देतील. आणि शेवटी आपण सर्वांनी हे लक्षात ठेवायला हवे की आपल्याला इतिहासाची ओळख ही आपली ओळख आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचं स्मरण करून त्यांच्या विचारानुसार पुढे जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी महाराज.